मंत्री महामंडळाच्या बैठकीत आजचे झालेला सर्वात मोठे निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नाशिक परिसरात मुसळधार पावसामुळे सुमारे 1.12 लाख हेक्टरी क्षेत्रातील शेतात पिकांचे नुकसान झाले आहे। अहिल्यानगर व जळगाव जिल्हे खूप प्रभावित आहे। उत्तर प्रदेशात बैगनर जिल्ह्यातील मलम नदीची झिडी पुन्हा मोडली गेली। गंगाच्या उपस्थानी प्रचंड पाऊस ढकलला आणि साखरगुळ, तांदूळ व 4 प्राशन पिके बुडाली गेली। हवामानशास्त्र विभाग, IMD आणि इतर संस्थांनी सांगितले की कृषी योजना तयार करताना वातावरणानुसार ॲग्रो क्लायमॅटिक नियोजन केल्यास शेतकरी दरवर्षी साधारणपणे 12,000 रुपये बचत करू शकतात। पंजाबमध्ये आल्यानंतर पाण्याचे साचलेले पाणी संत्री किन्नू पिकासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरत आहे। जमिनीच्या तळातील पाण्याची पातळी वाढली आहे असंही राज्य सरकार म्हटले आहे। महाराष्ट्र सरकार अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी 689 कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्राच्या शेतकरी संघटनेने कांद्याच्या ओपनिंग किमतीच्या घटनेबद्दल विरोध केला आहे। सध्या शेतकरी प्रति क्विंटल केवळ 800 किंवा 1000 रुपये मिळत आहे। उत्पादनात खर्चाच्या तुलनेत फार कमी आहे असेही शेतकरी म्हटले आहेत। पुण्यात पुरंदर येथील विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे 2.833 हेक्टर जमीन घेण्याची मंजुरी मिळाली असून जवळपास 90% शेतकऱ्यांनी सहमती दिली आहे। राज्य सरकारने सूक्ष्म व लघु उद्योग व अन्न प्रक्रियाकरण उद्योगासाठी येणे नॉन ॲग्रिकल्चर जमीन प्रमाणपत्राची आवश्यकता बाजूला करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे प्रक्रिया सुलभ होणार व शेतकरी उद्योगांना फायदा होऊ शकतो असंही राज्य सरकार म्हटले आहे।